प्रोफेसर डॉक्टर सुवर्णा गुंड चव्हाण यांनी संपादित केलेल्या अमृत कुंभ या सुवर्णधनच्या विशेषांकाचे प्रकाशन जालना येथे कुलगुरू व राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकाणू समिती अध्यक्ष डॉक्टर मुरलीधर चांदेकर, डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप खेडकर, सहमंत्री डॉक्टर दिनेश खेडकर यांच्या हस्ते झाले। यावेळी महाराष्ट्र राज्य प्रांतातून विविध विद्यापीठांमध्ये विविध प्राधिकरणावर कार्य करणारे बहुसंख्य प्रज्ञावंत मंडळी यावेळी उपस्थित होते। नवीन शैक्षणिक धोरणाचा मूलाधार म्हणजे भारतीय संस्कृती व संत साहित्य आहे, हे साधारणतेने माननीय डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने व्यक्त केले। यासाठी अशा मूलगामी संशोधनाची आज विद्यार्थी व समाजासाठी फार गरज आहे। संत हे मूल्यात्मक जीवनाचा, शिक्षणाचा मूलाधार आहे। यामुळे विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो, त्यांना नैतिकतेचे, राष्ट्रीयतेचं, मानवतेचं अधिष्ठान द्यायला मदत होते। याच हेतूने संतांच्या व भारतीय संस्कृतीतील अलक्षित घटना, स्थळ व संतांचे संशोधन केल्याने तो अलौकिक कार्य लोकांच्या समोर सुवर्णधनच्या अमृतकुंभमधून येत आहे, असेही नमूद केले। वाचकांच्या जीवनात नक्कीच आमूलाग्र बदल घडतो, शिवाय कोणत्या आचरणातून संत हे नराचा नारायण होतात याचं प्रत्यंतर सुवर्णधनच्या अमृतकुंभ या विशेषांकातून येते, असे मत अध्यक्ष डॉक्टर प्रदीप खेडकर यांनी व्यक्त केले। तसेच डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी यांनी प्रोफेसर डॉक्टर सुवर्णा गुंड चव्हाण यांनी संपादित केलेल्या अमृतकुंभ या विशेषांकाचे स्वागत केले पाहिजे म्हणाले। तसेच अनेक संतांची माहिती या विशेषांकातून मिळते। सोलापूरचे सिद्धरामेश्वर, संत सखुबाई, खंडवा येथील दादा धुनीवाले, परभणीचे रंगनाथ महाराज असे अलक्षित व्यक्तीचे चरित्र वाचायला मिळते। विशेषांक उपयुक्त व संग्रही ठेवावा असं झालं आहे, असंही ते म्हणाले। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी बोलक्या प्रतिक्रिया देत अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मुक्ताचे कुलकर्णी, प्राचार्य संवर्गातील विविध विद्यापीठातील विविध प्राधिकरणावरील कार्यरत असलेले बहुसंख्य सन्माननीय प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल गवई, डॉक्टर चंदू पाखरे, डॉक्टर गजानन मुंडे, प्राचार्य डॉक्टर शशिकांत तांबे, डॉक्टर दीपक ननवरे, महाराष्ट्र प्रांताच्या व विविध विद्यापीठांमधील महिला आघाडी प्रमुखा उपस्थित होत्या। यामध्ये डॉक्टर मेनल ठाकरे, डॉक्टर दळवी मॅडम, डॉक्टर पौर्णिमा दिवसे आदी मान्यवर उपस्थित होते।